रोजी आपल्या इथे नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेमध्ये एक शाब्दिक चकमक, शिवीगाळ म्हणू शकता की ती शिवीगाळ झाली आणि त्यामुळे आम्ही जे नवनिर्वाचित नगरसेवक आहोत, सभासद आहोत, ते खूप दडपणाखाली येतात आणि गेले 3-4 मीटिंग्समध्ये मी बघते आहे, तर आम्ही जे नवनिर्वाचित नगरसेवक आहोत ना, तर आम्हाला एक प्रकारचं दडपण येतं की सभागृहामध्ये कधीही काही शाब्दिक चकमक होऊ शकते. त्यामुळे मी एक महिला नगरसेवक म्हणून आम्ही या गोष्टीचा तीव्र नाराजी आम्हाला आहेच. शिवाय आम्ही याबद्दलचं पत्र मुख्याधिकारी साहेबांकडे दिलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही हे असं नमूद केलेलं आहे की यासाठीची जी शिस्त आहे, काही कायदे असतील तर ते तुम्ही वापरून आपल्या सभागृहात एक शिस्त आणा आणि त्यानुसार, कारण की आपण इथे जनतेचे प्रश्न मांडायला येतो, अंबरनाथ शहराचे प्रश्न मांडायला येतो आणि ह्या अशा शाब्दिक चकमकीमुळे सगळ्यांचंच मनोबल सगळ्यात खच्चीकरण होऊन अध्यक्ष मॅडमनी जर त्यांच्या अधिकाराखाली जर असेल तर त्यांनी ह्या गोष्टींमध्ये जर सभागृहात सर्वसाधारण सभेच्या दिवशी जे नगरसेवक येतात त्यांच्यासोबत जे कोणी येत असतील त्यांची नोंद घेणं आवश्यक आहे. तर त्याही बाबतीचं पत्र मी मुख्याधिकारी साहेबांकडे दिलं आणि ह्याच बाबतीत मी नगराध्यक्ष मॅडमशीही चर्चा करणार आहे. तर मला असं वाटतंय की त्यांनी मला हे आश्वासन दिलेलं आहे की ते यापुढे या गोष्टीची दक्षता घेतील आणि मला असं वाटतंय की जी गोष्ट 3 जुलैच्या सभेमध्ये झाली ती गोष्ट पूर्ण होणार नाही.